अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण आज परमपूज्य श्री श्रीधर मामासाहेब देशपांडे महाराज यांचे श्री गुरुकृपेनंतरही अभ्यासाची आवश्यकता हे पुस्तक वाचत आहोत. आज आपण साधनी स्वानुभव हा भाग पाहूया. अनुभवाच्या गावी ज्ञान हेची फळ, विज्ञान केवळ वृक्ष तया. साधनी स्वानुभव अनुभवी अनुभव, ब्रह्माची राणी व आम्हा घरी. रिकाम्या बरळू नसे खेळे मेळे, ब्रह्मची कल्लोळे भोगी तुसे. निवृत्ती सरळ निरसले अज्ञान, सर्वत्र संपन्न आत्माराम. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, साधनी स्वानुभव अनुभवी अनुभव, ब्रह्माची राणी व आम्हा घरी. खरोखरच साधनेशिवाय परमात्म स्वरूपाचा अनुभव मिळणे अशक्यच. जशी एखादी अंगठी चिखलात पडावी व तीवर संपूर्ण चिखल लिंपला जावा. आता ती चिखलाची अंगठी पूर्ण सोन्याचीच आहे, परंतु तिच्यावरील चिखलाचे वेष्टन बाजूला केल्याशिवाय त्या अंगठीचा उपयोग घेता येणार नाही. तसेच येथेही आहे. जीवाचे ब्रह्मत्व कायम आहे. जीवाचे ब्रह्मत्व कायम आहे, परंतु त्यावर आलेले मल विक्षेपांचे आवरण दूर होईपर्यंत जीवाचे ब्रह्मरूप अनुभवता येत नाही. त्यासाठी त्या मलविक्षेपाचे आवरण दूर करणे जरुरीचे आहे आणि त्या आवरणाचा नाश साधनेशिवाय होणार नाही. या संबंधात माऊलींनी एक फार भारीची ओवी सांगितली आहे. माऊली म्हणतात की तया स्वांतःकरणी हिता, सकळ काम मोक्षांता, परमात्मा परवता दूर नाही. साधना करणाऱ्या साधकाला उद्देशून ते म्हणतात, ज्याच्यावर श्री गुरुकृपा झाली व ज्या साधकाने साधनेच्या द्वारा अंतःकरणावरील मल विक्षेपाचे आवरण दूर केले, त्याला त्याच्या हृदयात असलेला परमात्मा दूर तर नाहीच, पण परवता म्हणजे दुसराही नाही, तोच प्रकट होतो. जसे आरशावर जोपर्यंत धुळीचे आवरण आहे तोपर्यंत त्यात आपल्याला आपला चेहरा स्पष्ट दिसत नाही, परंतु तेच धुळीचे आवरण दूर होताच, आरसा पुसून साफ करताच आपले मुख आपणास स्पष्ट दिसू लागते. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणातील मल विक्षेप दूर होताच जीवाचे ब्रह्मत्व आपले आपणासच अनुभवता येते. त्यासाठी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज प्रारंभी उद्धृत केलेल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात स्पष्टपणे सांगतात की रिकामा बरळू नसे खेळे मेळे. नुसती बरळ म्हणजे बडबड करून ते भागणार नाही, तर त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील, पण त्यासाठी तप हे हवेच. याच अर्थाचा चरण श्री माऊलींनी हरिपाठात सांगितला आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचे दयाळ पावे हरी. हरी हा दयाळू आहे, परंतु नुसती पोपटपंची करणारा असतो तो हरी प्रभू पावणार नाही. त्यासाठी तप हे केलेच पाहिजे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, बुझे विण हित कोण सांगे. तपाशिवाय दैवत नाही, कोणीतरी दिल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. तसेच संतांना शरण केल्याशिवाय ते मिळतही नाही. म्हणून प्रथम श्री गुरूंना शरणागती, त्यानंतर मिळालेली साधना आणि त्या साधनेच्या तपामुळे दैवत प्रगट होते. यावर माऊलींनी आणखी एक मोठी मार्मिक ओळी घातली आहे. माऊली म्हणतात, जैसा किराळाचा दोष जाये, तरी पंधरे तेची होये. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. वासना संपल्या की जीव मूळचा ब्रह्मरूपच, परंतु वासनाद्वासुदेवस्य वासितम भुवनत्रयम. याप्रमाणे वासना नाहीसा होणे हेच जीवाला मूळ ब्रह्मपदास प्राप्त करून देते. कारण माझे अनुसंगाने देख, संकल्प जाळणे निश्चेख, मध्याजी चोख याची नाव. समूळ वासना जाळणे हेच खरे यज्ञाचे स्वरूप. त्या जळाल्या की जीवात आत्मानुभूतीचा अनुभव येतो.
कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, वासनेमुळे जन्म प्राप्त होतो. यास्तव वासना जळाल्यानंतर मूळ स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजे अभ्यासाशिवाय काही होत नाही हेच खरे. अर्जुनाची शंका. अशा तऱ्हेच्या तऱ्हेचा प्रश्न आपणासच केवळ पडतो असे नाही, तर तो अर्जुनालाही पडलेला होता. अभ्यासाचे आणि त्यातही शास्त्राप्रमाणे साधन करणाऱ्याचे सहाय्य घेतल्यापासून भागत नाही असे का? नुसत्या श्रद्धेवर ते का भागू नये? अशा प्रश्नातूनच पुढे गीतेच्या 17व्या अध्यायाची निर्मिती झालेली आहे. हे सर्व नीट पाहाव्याच पाहिजे. खरोखर तो प्रसंग मोठा उद्बोधक आणि अवश्यमेव पाहण्यासारखा आहे. 16व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात ज्यावेळी भगवान श्री गोपालकृष्णांनी सांगितले की तरी षोडशाध्याय शेखी तिथे समाप्तीच्या श्लोकी जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. अभ्यास केल्याशिवाय व तोही शास्त्रांचा आधार घेऊन पर्याय नाही असा जो निर्णय भगवान श्रीकृष्णांनी केला त्याबद्दल अर्जुनास शंका आली. त्याने विचारले, तरी तक्षकाची फळे टाकोनी कैतो मणी काढे कै नाकीचा केश तो जोडे सिंहाची मग तेने जो ओविले तरीच लेणे पाविजे येरवी काय असिजे रिक्तकंठी म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खा मोक्षा येथे काय गती पा. मूर्ख मुमुक्षुची गती काय? तक्षकाच्या फण्यावरील मणी काढून सिंहाच्या नाकातील केसात तो ओवून मगच तो गळ्यात घालावा, नाहीपेक्षा रिक्तकंठी असावे का? एवढ्यासाठी मूर्ख मुमुक्षूची म्हणजे शास्त्र न पढलेल्या परंतु मुमुक्षु असलेल्यांची गती काय? जे शास्त्रे वाचुनी आणखे प्राणिया सोमोक्ष न देखे ऐसे का कै पंखे बोललासी. शास्त्रप्रतीची शिवाय प्राणिमात्रास मोक्ष नाही असे कोणत्या पक्षाची बाजू घेऊन बोलतात? असे अर्जुन श्रीकृष्णास विचारित आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण जे उत्तर देतात ते मोठे मार्मिक आहे. कृष्ण म्हणतात, म्हणे पार्था तुझा अतिसो हेही गामी जाणतसो शास्त्र अभ्यासाचा आडसो मानितोस की नुसधियाची श्रद्धा झोंबोपासी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे पार्था, तुझा कल कोणत्या बाजूस झुकतो आहे हे मी जाणतो. कारण तुला मोक्षाची इच्छा तीव्र आहे परंतु अभ्यासाचा कंटाळा आहे. नुसता मोक्ष पाहिजे म्हणून मोक्ष मिळत नसतो. बोलाचीच कढी बोलाचाच भात जेवून तुझं कोण बरे झालं, बोलाचाच भात जेवून तृप्त कोण बरे झाला आहे? पांडित्याचा वेताळ. श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, नाश केला शब्दज्ञाने विषयलोभी मने साधने हे बुडविले. नुसत्या पांडित्याने म्हणजे शब्दज्ञानाने कधीही मोक्ष प्राप्त होणार नाही. उलट साधनेची इच्छा मानली जाऊन साधन बुडेल. अशी साधन परंपरा बुडाली की मोक्ष हातचा गेलाच म्हणून समजावे. यावर माऊली एका अभंगाच्या चरणात म्हणतात की शब्द ब्रह्मे होसी आगळा मनसी नभिये कळी काळा बोधे विना सुख सोहळा आहे तो जिव्हाळा वेगळाची. तुमच्या शब्दज्ञानाने केलेली परमात्म्याची प्राप्ती होणे अशक्य आहे. कारण त्या परमात्म्याचा जोपर्यंत बोध हातात येत नाही तोपर्यंत ते कठीणच. शिवाय सुरुवातीच शब्दांनी झालेला बोध समजला असे जरी वाटले तरी साधनेने मलविक्षेपांचे आवरण दूर झाल्यावरच त्याचा अनुभव घेता येतो. यासाठी ज्ञानेश्वर माऊली अर्जुनास म्हणजेच तुम्हा आम्हास फार युक्तीने एक चपखल दृष्टांत देऊन उपदेश करतात की तरी आपैसी अंगे डोंगर झाडासी किती विती अपार तैसे लांबे राजागर तुटी दिते न पेरिता सेंग तुडे
उठती तैसे जाळीचे होणे, नाही ना राबवणे जियापरी. असे पहा, अरण्य कोणी लावली याचा उल्लेख कोठेही आढळत नाही. ती आपोआप उगवतात, वाढतात. तसेच पाऊस पडला की जमिनीतून तृण बाहेर पडते. त्यासाठी कोणी मशागत केल्याचे पाहण्यास अगर ऐकवत नाही. परंतु भात शेतीचे मात्र तसेच नसते. जमिनीची मशागत करून, त्यात पेरणी अगर लावणी करून, त्याची राखण करून मगच ते भात हाती लागते व त्यावरच आपला उदरनिर्वाह होत असतो. राण्या आणि वडारणे या संबंधात माझ्या परमपूज्य मातोश्री मला माझ्या लहानपणी एक गोष्ट सांगायच्या. एक होता राजा, त्याला बऱ्याच राण्या होत्या. अर्थात राजा म्हटला की त्याचा खुशमस्करे वगैरे परिवार हा आलाच. तसा त्याचा तोही परिवार मोठा होता. आता खुशमस्करे मोठे चाणाक्ष असतात. ते मोठ्या युक्तीने राजाच्या कानाला लागतात आणि नाही नाही ते त्यांच्या मनात भरवतात. त्यात राजा म्हणजे आधीच हलक्या कानाचा, त्यात संगतीला हे असले खुशमस्करे. आमच्या राजानेचेही कान हलकेच होते. काय झाले, कोण झाले, पण ते खुशमस्करे तमाम राण्यांवर चिडलेले होते. त्यांनी राण्यांचा नक्षा उतरायचा ठरविला आणि पद्धतशीरपणे राजाकडे बोलायला प्रारंभ केला. त्यांचे म्हणणे, राण्यांवर जो अफाट खर्च होतो तो काही वाजवी नाही. वाजवी नाही काय, त्याचे ते उंची खाणे, काय त्यांचे ते उंची पोशाख आणि तो डामडौल. वस्तुतः राजस्त्रियांवर एवढा खर्च करण्याचे मुळी कारणच नाही. कारण वडारणी याही स्त्रियाच असतात. त्यांना भारी कपडेही लागत नाहीत व उंची खाण्याचीही आवश्यकता नसते. त्यांना कोण एवढे जपते. नाहीतरी राजस्त्रियांचे लाडच भारी. त्या खुशमस्करांचे हे शब्द राजाला पटले, कारण तो फार हलक्या कानाचा होता. मूर्तिमंत मूर्खच. त्याने एका फटक्यात हुकूम काढला की राण्यांवरील खर्चात कपात करा आणि या हुकुमाची अंमलबजावणी त्वरित करा. झाले. बिचारा राजस्त्रियांचे पौष्टिक खाणे प्रथम बंद झाले. अक्रोड केले, दूध तूप गायब झाले. बिचाऱ्यांवर कण्यावर खाऊन गुजरण करण्याची पाळी आली. त्यांच्या नाजूक प्रकृतीला ते झेपेना. घासही घशाखाली उतरेना आणि परिणामतः त्या रोड आणि निस्तेज झाल्या. त्यांची उपासमार होऊ लागली. मग साऱ्या जणी एकत्र बसल्या आणि त्यांनी त्या विचारविनिमय करून झाली घटना प्रधानाच्या कानावर घालण्याचे ठरविले. लागलीच प्रधानाला बोलावणे गेले. त्याने राजस्त्रियांचे गाऱ्हाणे शांतपणे ऐकून घेतले. हे सर्व कारस्थान कोणाचे असावे हे त्याने लागलीच ओळखले आणि राजस्त्रियांना 2 धीराच्या गोष्टी सांगून त्या संकटातून त्यांना लवकरात लवकर मुक्त करण्याचे आश्वासन दिले. प्रधानाने राजाच्या खासबागेच्या मुख्य माळ्यास तातडीने बोलावून घेतले आणि त्याच्या हाती लेखी हुकूम ठेवला की आजपासून खासबागेचे पाणी बंद. तो हुकूम पाहून माळ्याची पाचावर गारण बसली. कारण एक तर सुंदर सुंदर झाडे पाण्याविना सुकणार आणि सुकलेली बाग पाहून राजाचे पित्त खवळणार. परंतु हुकूम म्हणजे हुकूम, त्याची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे. झाले. राजाच्या खास बागेचे पाणी तोडण्यात आले. पाण्याच्या अभावी उत्तमोत्तम फुलझाडे सुकली. सारे उदास भकास वाटू लागले. बोरी बाबळी कशाच वाढतात. नेहमीप्रमाणे 1-2 दिवसांनी संध्याकाळच्या वेळी शिणला भागला राजा विश्रांतीसाठी बागेत आला. सोबत खुशमस्करांचा तांडा होताच. ते बागेत येतात. तो ती बाग स्मशानासारखी भकास झालेली. राजा संतापला आणि त्याने मुख्य माळ्याच्या मुसक्या बांधून आणण्याचे फर्मान सोडले. माळी थरथरत समोर आला. राजाने त्यास खडसावून विचारले की बागेची ही हालत कोणी केली. मोठ्या आदबीने पण शांतपणे माळी म्हणाला, महाराज याला जबाबदार मीच आहे. परंतु सरकारी हुकुमानेच या बागेचे पाणी तोडले गेले. हुकूम मोडून मी पाणी कसे काय पाजणार. तेव्हा बाग सुकली. याचा दोष महाराजांनी माझ्यावर कृपा करून ठेवू नये. राजाला समजेना की पाणी तोडण्याचा हुकूम कोणी व केव्हा दिला. त्याने विचारले, पण हा हुकूम कोणी दिला. माळ्याने प्रधानाचा लेखी हुकूमच राजापुढे सादर केला. राजाने लागलीच प्रधानाला बोलावणे पाठविले. प्रधानजी लागलीच येऊन शांतपणे नमस्कार करून आज्ञेची वाट पाहत उभे राहिले. राजाचा पारा चढलेला होताच.
त्या आवेशात त्याने प्रधानास विचारले की या बागेचे पाणी तोडण्याची आज्ञा आपणच केली काय? प्रधानाने नम्रपणे आणि शांतपणे उत्तर दिले की होय. त्यावर राजाने विचारले कशासाठी? प्रधानाने उत्तर दिले की महाराज, रानावनात बोरी बाबळी ज्या वाढतात त्यांना खास कोणी पाणी घालते का? मग या बागेतील केळी नारळींना कशाला पाहिजे पाणी? त्या आपोआप वाढतील असे वाटून मी पाणी तोडले. प्रधानजीचे हे वक्तव्य ऐकून राजा सर्दच झाला. मस्कऱ्यांनी आपल्या माना खाली घातल्या. नंतर प्रधानजी मोकळेपणाने बोलू लागले आणि त्या बोलण्यात राजाच्या लक्षात आले की वडारणी उन्हातान्हात